चित्राली चोगले आणि IBN लोकमतच्या नवलोत्सवात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। नवरात्र सुरू आहे छान आणि सगळीकडे देवीचा जागर होतोय, स्त्री शक्तीचा जागर होतोय आणि या सगळ्या देवीच्या उत्सवात आपण आज एका सफरीवर जाणार आहे, देवदर्शनावर जाणार आहे आणि आपण काही देवींचं दर्शन घेणार आहोत आणि त्यासाठी खास पाहुणी आहे आज आपल्यासोबत आणि तिला मी आज इथे बोलू इच्छिते। ती साक्षात सरस्वती आहे, म्हणजे तुमची आमची लाडकी तितिक्षा तावडे आज आपल्यासोबत आहे। तितिक्षा, तुझं खूप खूप स्वागत। थँक्यू सो मच। मी खूप एक्साइटेड आहे आज आपण इथे आलो आहे शीतळा देवीला आणि माझी पहिलीच वेळ आहे। तुला खरं नाही वाटणार, मी मुंबईचीच असूनही माझी पहिली वेळ इथे यायची। म्हणजे क्या बात आहे, जसे तुमच्यापैकी काही लोक आज पहिल्यांदा शीतळा देवी पाहणार आहात तशीच तितिक्षाही आज पहिल्यांदा शीतळा देवीला आल्यात। आजचं आपण अशी देवळं पाहणार आहोत ज्या देवींमुळे, ज्या देवळांमुळे त्या परिसराला नाव पडलंय। तसंच आपलं पहिलं देऊळ आहे शीतळा देवी। आम्ही दोघेही शीतळा देवीला आलो आहेत, त्याचं दर्शन घेऊयात। तितिक्षा आणि मी दर्शन घेते आणि नंतर पुढे गप्पा मारूयात आणि दर्शनाचा लाभ घेऊयात। चला तर मग। दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरण। तितिक्षा, आज तू जसं म्हणाली की तू पहिल्यांदाच या देवळात आली आहेस आणि हे तर कसं वाटतं या देवीचं एवढं प्रसन्न रूप आणि सगळं पाहून? खरंच खूप छान वाटतंय। म्हणजे एकतर नवरात्रामध्ये इतक्या जवळून देवीचं दर्शन होणं म्हणजे खरंच मला वाटतं मी खूप भाग्यवान आहे। आणि देवी, मी चितळा देवी पहिल्यांदाच पाहते आणि मला असं थोडंसं वाटतं आहे की जर तू सरस्वती मालिका पाहत असशील तर तुला जाणवेल की आमच्या गावची जी कैकाली देवी आहे, ज्यावर ना गावाला नाव पडलं आहे कैकाली, हिचंही रूप काहीसं असं आहे, तीही अशीच काहीशी दिसते। तर मला आता खूप रिलेट होत आहे त्या गोष्टीशी। शक्यतो ना आजकाल मुंबईत अशा देवीची रूपं आपल्याला पाहायला मिळत नाही, हे खरं म्हणालीस तू, पाहायला मिळत नाही आणि अशा प्रकारची मंदिरंही पाहायला मिळत नाही। मला वाटतं पहिल्यांदाच असं पाहते की मंदिराला लागून इतकी जवळ घरं आहेत, म्हणजे या बिल्डिंग्समध्ये किंवा या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरात देवाऱ्याची गरज नाही, इतके नशीबवान आहे ते की थेट त्यांच्या दारातच इतकं मोठं मंदिर आहे, म्हणजे असं कुठेच पाहिलं नाही मी आजपर्यंत। सो खूप छान वाटतंय इथे आल्यानंतर, एक प्रसन्न पॉझिटिव्हिटी वाटते आणि आय एम शुअर इथे राहणाऱ्या लोकांनाही ते रेग्युलरली जाणवत असतील। खरंच तसंच या देवळाच्या जे ह्या राखणदार आहेत किंवा जे कुटुंब इथलं सगळी व्यवस्था बघते त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्या देवळाचं विशेष काय आहे त्या देवळा। आणि तितिक्षाला तर नक्कीच जाणून घ्यायचं आहे, मला खरंच जाणून घ्यायचं तर आपण तितिक्षाकडे सगळं सुपूर्द करणार आहोत आणि तितिक्षा त्यांच्याशी गप्पा मारणार आहे आणि तुम्हालाही कळणार आहे की या देवीचं काय महत्त्व आहे, हे देऊळ कसं नावारूपास आलं आणि सगळं काही। चल त्यांच्याशी गप्पा मारूया। आपल्याबरोबर आहेत या मंदिराच्या व्यवस्थापिका आणि पुजारी सौ मेना म्हात्रे आणि आज आपण आलो शीतळा देवीला। तर ताई, आम्हाला सगळ्यात आधी सांगा, आम्ही इथे आत्ता आलो आहे, आम्हाला इतकं प्रसन्न वाटतं आणि तुम्ही बरीच वर्ष इथे असाल, तर तुम्ही मला सांगा तुमचा अनुभव कसा होता आणि कसं वाटतं देवीची इतकी पूजा अर्चा करताना आणि सेवा करताना? मी इथे मला तर जवळजवळ 36 वर्ष झाली आता इथे। माझं लग्न झाल्यानंतर मी इथे आले आणि तेव्हापासून आम्ही करतो, म्हणजे आमच्या इकडे टर्न बाय टर्न सगळ्यांची हे असते, देवाचं व्यवस्थापन करण्याची हे असते, सगळ्यांना पाळी असते। त्यामुळे माझे पण इथे येते, त्यामुळे ज्यावेळेस मी माझी येते तेव्हा मी इकडे येते आणि मग माझी पूजा वगैरे सगळं व्यवस्थापन आम्ही इथे बघतो। असं ऐकलं इथे भाविकांची खूपच गर्दी असते भाविकांची इथे आणि आम्हाला त्याची सोय करावी लागते, सगळे लाईन बिन करून सगळं आरडाओरडी चालू असते, सगळे इकडे लोकांची हे झालेली असते। आणि देवीचं म्हणजे ही हे आहे, देवी स्वयंभू आहे ना, त्याच्यामुळे त्याचं जास्त महत्त्व आहे इथे शीतळा देवीला। 100 वर्षापूर्वीची ही देवी आहे, म्हणजे कोळी लोकांना ही देवी मिळालेली होती
म्हणजे इथे. अच्छा. आणि तेव्हापासून त्या कोळीचं देवीचं महत्त्व वाढत गेलं. आणि आम्ही काय करतो, सकाळपासून या देवी अशीच असते आणि त्याला सकाळपासून पाणी घालतो. लोक जे हे येतात, कांजण्या, गोवर कांजण्या येतात, ते लोकांना खाज वगैरे येतं अंगाला, तर त्याच्यासाठी पाणी घालायला लोक इकडे येतात. ते 5 दिवस 7 दिवस त्यांचे काय झाले की मग ते घरात आंघोळ करून मग इथे येतात, देवीला पाणी घालतात. विहिरीचं पाणी, आमच्या विहिरी आहे इकडे, त्या विहिरीचं पाणी काढून ते देवीला वाहतात आणि मग देवीचं इकडनं खालून एक हे आहे, ते पाणी घेऊन मग ते स्वतः आंघोळ करतात इथे. लहान मुलांना आंघोळ करतात किंवा मोठी माणसं असेल तर ते बाटलीत घेऊन जातात घरी आणि मग आंघोळ करतात. ही एक श्रद्धा आहे लोकांची. नाही खरं. आणि हे असं परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत, म्हणजे यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल म्हणून हे असं होतं. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही आमची मालिका पाहत असाल तर आमची कैकाली देवी आहे आणि कैकाली देवीचं यावर्षी आम्हीही व्रत करणार आहोत. तर व्रतामध्ये आम्ही कणकेचे दिवे बनवणार आहोत आणि पूर्ण मंदिराच्या पायऱ्या धुवून स्वच्छ करणार आहोत, अभिषेक करणार आहोत. तर नवरात्रीमध्ये असं काही स्पेशल आहे का आपल्या इथे सुद्धा शीतळा देवीला? आमच्या इथे नवरात्री तसं स्पेशल असं काय नाही, पण सकाळी आम्ही 4 वाजता हिची आंघोळ वगैरे घालून म्हणजे देवीला साठी मुखवटा वगैरे चढवतो, म्हणजे तिला तयार करतो शृंगार करून सगळं. आणि मग 9 दिवस आम्ही पाणी वगैरे घालायला काही देत नाही देवीला. कारण की बसलेली असते ना, मग त्यावेळेस त्यांना हात लावायचा नसतो. म्हणून हे एक असं प्रथा आहे की देवीला 9 दिवस त्या बसलेल्या असतात, त्यांना काय करायचं नाही, हात लावायचं. अरे वा. का की मगाशी जसं मी म्हणाले की इथे आल्यानंतरच एक प्रसन्न असं फिलिंग येतं, खूप छान वाटतं, पॉझिटिव्हिटी वाटते. आणि मला वाटतं या सगळ्याचं क्रेडिट काही प्रमाणात तुम्हालाही जातं, कारण हे इतकं छान प्रसन्न वातावरण तुम्ही मेंटेन केलं आहे, नीटनेटकं ठेवणं, हे खरंच तुमची मी खूप जास्त आभारी आहे. थँक्यू सो मच. आज तुमच्याशी बोलता आलं, देवीचं दर्शन घेता आलं, इतकी माहिती मिळाली तुमच्यामुळे, खरंच तुमचे खूप 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 आभार. तर शीतला देवीला आलो आहेत आणि तिकडे एक छान आजी भेटल्या आहेत मला. मी त्यांना मगासपासून पाहते आहे, तितिक्षाई आणि मी. आणि तितिक्षाने जसं मेधा काकूंशी बोलता बोलता मी या आजींची पटकन गप्पा मारल्या. त्यांना विचारलं की आजी तुम्ही दररोज येतात का इथे? रोज येते, जवळ राहते ना. अच्छा, किती वर्ष झाली तुम्ही येत आहे? मी किती वर्ष जाते काय सांगावर, मला 83 वर्ष आले, पण लग्नाला 60 वर्ष आली. अच्छा, म्हणजे लग्न झाल्यापासून तुम्ही कधीतरी मध्ये असं नाही का, पण नेहमी माझं चालू असतं. तर आजी भेटल्या, त्यांच्याशी गप्पा झाल्या. म्हणजे देवीचं महात्म्य इथे इतकं आहे की असे भाविकी पाहायला मिळतात आणि ते गेले किती 60 वर्षांच्या वर्षी इथे येत आहेत. आणि तितिक्षाबरोबर अजूनही काही देवळं पाहायची आहेत. शीतला देवीला आलो, शीतला देवीच्या परिसराला शीतला देवी का म्हणतात हे आपल्याला कळलं, या देवीचं महात्म्य आपण ऐकलं. तुला आज नक्कीच म्हणजे काहीतरी घेऊन जाते शीतला, ते नक्कीच. खरंच. आणि मी खूप देवभोळी आहे, मी अगदी 33 कोटी देवांना मानते. आणि जशी सरस्वती सिरियलमध्ये आहे तशीच आपली तितिक्षा खऱ्या आयुष्यात आहे. आणि असं नवीन जेव्हा देवांचं इंट्रोडक्शन होतं तर तेव्हा मला खरंच खूप छान वाटतं, असं वाटतं एक आशीर्वाद अजून वाढला, तर तसं काहीच आज वाटतं. आणि मी खरंच खूप खुश आहे. नवरात्र तुला माहिती आहे कसं असतं, आपलं शूटिंगचं स्केड्यूल असतं, आपल्याला नाही जाता येत ठिकठिकाणी, पण आज फक्त आणि फक्त IBNमुळे मी इथे येऊ शकले आणि मला दर्शन घेता आलं, त्यामुळे तुमचे खरंच खूप 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 आभार. शीतळा देवीचं खूप छान दर्शन झाल्यानंतर आपण आलो आहे जाखा देवीला. आणि मी हेही मंदिर पाहिलं नव्हतं, तर मला कळत नाही आहे की आता मला वाटतं सगळं झालं की मी तुला एकत्रच थँक्स म्हणते की मला तू घेऊन आली आहेस या छान ट्रिपला. म्हणजे खरं तर ह्या मागचा हेतूही तोच आहे की अशी देवळं आपण पाहतोय जी माहिती नाही आहेत किंवा त्या परिसराचं नाव माहिती असेल. म्हणजे या परिसराला जाखा देवी म्हणतात, शीतला देवी माईमध्ये शीतला देवी आहे, दादर प्रभादेवीमध्ये जाखा देवी आहे, हेही माहिती आहे, पण तिथे देऊळ आहे त्या देवीचं आणि त्या देवळामुळे त्या जागेला त्या परिसराला नाव झालंय हे माहीत नाही आहे. म्हणून खरं तर हे देवी दर्शन आहे आणि हा हेतू आहे नवलोत्सवाचा की अशा देवळांनाही भेट द्यावी. तर ह्या देवीचं रूप वेगळं आहे आत्ता जे आपण बघितलं त्यापेक्षा नक्कीच. तर या सगळ्यावरती म्हणजे आता तू या देवीला आली, इथली प्रसन्नता, तुझी कैकाली देवी, ह्या देवींची रूपं इतकी छान छान निराळी सुंदर असतात. म्हणजे खरं पाहायला गेलं तर मगाची स्वयंभू मूर्ती होती आणि तरीही आणि म्हणजे तिचं रूप वेगळं होतं, पण आपल्याला बघून प्रसन्न वाटतं. आत्ता ही जी देवी आहे ती पूर्णपणे खूपच सुंदर, तिला इतकं छान सजवलं आहे.
आणि मला ना खरंच हे रूप पाहून असं वाटतं की आपण कितीही सजलो ना तर हे रूप नाही आपल्याला कधी येऊ शकत. हे मूर्ती इतकी सजीव वाटते इतकं छान सजवल्यानंतर, आणि ती प्रसन्नता प्रत्येक जागेवर त्यांची एक इंडिव्हिज्युअल प्रसन्नता असते. म्हणजे एक प्रत्येक छोटा छोटा दागिनाही इतका विचारपूर्वक तिला घातलेला आहे. कंबरपट्टा आहे छोटासा देवीचा, नथ आहे छानशी, आणि त्यामुळे ते रूप इतकं खुलून आलंय. आपण जसं म्हणतो की एखाद्या स्त्रीचं रूप दागदागिने घातल्यावरती खुलतं, ते तो साजशृंगार असतो, तसा देवीचाही साजशृंगार आहे आणि ते रूप इतकं खुललंय. खरंच मोहक रूप आहे. नवरात्र सुरू आहे सगळीकडे, श्रीशक्तीचा जागर करतोय आपण, नवलोत्सव सुरू आहे आमचा IBN लोकमतचा, आणि त्या अंतर्गत या देवीचं दर्शन सुरू आहे. तितिक्षाला आपण इकडे घेऊन आलो. या देवीचं काय महात्म्य आहे इथल्या पुजारी जे आहेत, जे व्यवस्थापक आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया. सगळी सूत्र मी पुन्हा एकदा तितिक्षाकडे सुपूर्त करते. तितिक्षा, नक्कीच तुला उत्सुकता असेल. हो, मग मी खूप उत्सुक आहे पूर्ण हिस्ट्री जाणून घेण्यासाठी. चला तर मग आपण गप्पा मारूयात. चला. तर आता आपण आलोय जाखा देवीच्या मंदिरामध्ये, आणि इथे आपल्यासोबत आहेत मिलिंद कवळी, जे या मंदिराचे ट्रस्टी आहेत, आणि सोबत त्यांचा परिवारही आहे. तर आपण थोड्या गप्पा त्यांच्याशीही मारूयात. तुम्ही काय सांगाल तुमच्या मूर्तीबद्दल? म्हणजे किती वर्ष झाली? स्वयंभू आहे आणि गेली 90 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली स्थापनेला, आणि आमच्या पंजोबांच्या स्वप्नात आलेली, आणि ती कुठे रस्ता झाला ना, ब्रिटिशांनी जेव्हा रस्ता केला तेव्हा ती खाली सापडली मूर्ती जमिनीमध्ये. नवरात्री सुरू आहेत आणि मला खात्री इथे सुद्धा भाविकांची खूप गर्दी होत असणार. तर कसा असतो अनुभव या काळामध्ये? मोठ्या उत्साहात साजरा होतो नवरात्र उत्सव, आणि लोक लांबून येतात. अगदी कलकत्त्यावरून पण काही आलेले आहेत, काश्मीरवरून पण आलेले आहेत. ते काही जण साड्या पाठवून देतात. मुंबईच्या बाहेर असतील तर ते त्यांना जमत नाही, ते साड्या पाठवून देतात देवीसाठी. बऱ्याच जणांना वरती अशी सवय आहे की आल्याबरोबर देवीचे पाया पडतात. आता सगळ्यांना माहिती आहे की ती कृत्रिम आहे, ती एक सेटचा किंवा प्रॉपर्टीचा भाग आहे, ती खरी देवी नाही आहे. पण तरीही आता 1.5 वर्ष झालं आहे मालिकेला, तर सगळेजण आल्यानंतर जसं गणपती बाप्पा मोरया, आपण मोरया रोल करतो, म्हणजे शूट सुरू करण्याआधी गणपतीची पूजा होते, तसंच बऱ्याच जणांना सवय झाली की आधी येऊन कैकाली देवीचे पाया पडतात. तर ही जी श्रद्धा असते ना, ती प्रत्येक जागेवर आपल्याला जाणवते, आणि ती तशीच, आणि त्या श्रद्धेनेच ती एनर्जी बनते असं मला वाटतं. तशीच काहीशी एनर्जी इथेही वाटते. नवलोत्सव सुरू आहे IBN लोकमतचा, यामध्ये पुढेही अजून एक देऊळ पाहायचं आहे. आता मात्र ब्रेक घेतोय, पाहत राहा फक्त IBN लोकमत. चित्राली, आधी आपण शीतळादेवी मंदिरात जाऊन आलो, त्यानंतर तुम्हाला जाखा देवीच्या मंदिरात घेऊन गेलीस, आणि आता आपण फायनली आलोय ते प्रभादेवीच्या मंदिरात. हो, म्हणजे आता प्रभादेवी तर सगळ्यांनाच माहिती आहे की या जागेला प्रभादेवी म्हणतात. इथल्या परिसर कित्येक वर्ष प्रभादेवी म्हणून ओळखला जातो. एवढंच काय, तर आता मध्यंतरी एल्फिन्स्टन स्टेशनला सुद्धा प्रभादेवी म्हणायचं असंही झालेलं आहे. त्यामुळे प्रभादेवीच्या देवीचं महात्म्य खूप आहे. या जागेला तर नाव आहेच, आता स्टेशनचं झालेलं आहे. तर आपण पहिला देवीचं दर्शन घेऊया, तिचं रूप पाहूया, आणि गप्पा तर पुढे मारायच्याच आहेत. चला. काका, तुम्ही किती वर्ष आहात तरी या मंदिरात? आमचा जन्म झाला इथे, आणि तेव्हापासून हे रूप असंच आहे का? असंच आहे. म्हणजे दरवर्षी फक्त देवीला मूर्तीला रंगकाम होतं. मूर्ती ही काळ्या दगडाची. अच्छा, ही काळ्या दगडाची मूर्ती. अच्छा, म्हणजे ही सुद्धा स्वयंभू मूर्ती आहे का? हां, म्हणजे ही पूर्वी मुघलांच्या काळामध्ये ही मूर्ती गुजरातला होती. गुजरातमध्ये बिंब राजा होता, त्याची कुलस्वामी ती. अरे वा. मग त्या मुघलांच्या काळामध्ये त्या मूर्त्या फोडत म्हणून ही कर्नाटकला गेली. ते कर्नाटकला हिचं नाव बदामी पडलं, बदामी देवी. हां, मग ब्रिटिशांच्या काळामध्ये ही देवी माईमच्या खाडीत होती. अच्छा. आणि त्याच्यानंतर ही देवी, ही आता समोर मंदिरासमोर इमारत बांधली आहे,
इथे तेलाची पाण्याची विहीर होती, त्या पाण्याच्या विहिरीत कोणी आणून टाकली होती. अरे बापरे, म्हणजे खूप प्रवास करून त्यांनी ही जागा चूज केल्यासारखं झालंय की त्यांनी ठरवलं की मला इथे राहायचं आणि आता गेली 100 वर्ष ती मूर्ती इथेच आहे. 300 वर्ष ही मूर्ती इथेच आहे. मूर्ती या देवळाला स्थापना होऊन 300 वर्ष झाली. अरे वा. पण मूर्ती जी आहे ती 12व्या शतकातली आहे. असं आपलं सफल संपूर्ण दर्शन झालेलं आहे. म्हणजे आजचा दिवस खरं तर सार्थकी लागला असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे मला खरंच खूप आनंद वाटतोय की मी इथे येऊ शकले. आणि मला ही सिरियलमध्ये तुला माहिती आहे कसं असतं, त्यांनीही वेळ काढून मला इथे पाठवलं आहे. आणि एका दिवसात 3-3 दर्शन. आणि मला नाही वाटत मुंबईमध्ये असं इतकं सहजपणे गाभाऱ्यात जाऊन दर्शन नाही घेता येत. तर मला आज घ्यायला मिळालं आहे. आणि मी खूप फिरत असते, सुट्टी मिळाली की मी बाहेर गेले आणि कुठेही देवदर्शन घेतलं वगैरे असं सतत चालू असतं. जसं आपण मगाशी म्हणालो, जशी आपली सरस्वती जशी आपल्याला पडद्यावर दिसते देवभोळी छान साधी सरळ, तशीच खरं आयुष्यात तितिक्षाही आहे. म्हणजे हे मी तरी अनुभवलेलं आहे आणि मी अगदी तुम्हाला सांगू शकते खात्रीने की अगदी तशीच देवभोळी. आम्ही इतकं छान दर्शन घेतलं, छान देवींचं रूपं पाहिली, तिच्यासोबत तुम्ही होतात, तुम्हीही पाहिलं. ही देवळं इतकी जवळ आहेत, इतकी छान आहेत. म्हणजे मुंबईच्या अगदी मध्यावर आहेत, दादरच्या आजूबाजूला पेरलेली सेंटर झालंय. हो, म्हणजे तेच माहीमला शीतला देवी आहे, पोर्चुगीज चर्च जवळ जाखा देवी आहे आणि प्रभादेवी तर माहितीच आहे प्रभादेवीमध्ये आहे. त्यामुळे ही देवळं तुम्ही नवरात्रात जाऊन त्या देवींचं तुम्हीही दर्शन घेऊ शकता. आणि आम्ही ते रूप अनुभवलं, आम्ही जी प्रसन्नता अनुभवली ती तुम्हीही अनुभवा. नक्की दर्शन घ्या, नक्की मनशांती मिळेल ही मी तुम्हाला गॅरंटी देते. निश्चितच तू खरं तर वेळात वेळ काढून आलीस आमच्यासाठी खास. आणि एवढं छान दर्शन प्रेक्षकांसाठी आपण हे छान घडवून आणलं, त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर आपला जो नवलोत्सव आहे तो असाच सुरू राहणार आहे. IBN लोकमतवर अजूनही देवींचे दर्शन आपण नवीन पाहुणीसोबत करणारच आहोत. आज मात्र इथेच थांबतोय.